पद्मभूषण शरद चंद्रजी एक असा नेता ज्यानं वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी मुख्यमंत्री पद मिळवलं, ज्यांनी राज्याच्या राजकारणापासून दिल्ली गाठली आणि दिल्लीतही संरक्षण मंत्री पद मिळवलं, कृषी मंत्री सुद्धा झाले, स्वतःचा पक्ष उभा केला आणि अनेक दशकांपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाच्या चर्चेत राहिले आणि आजही आहेत. मग शरदचंद्र पवार साहेब नेमके कोण आहेत? फक्त बारामतीचे नेते की फक्त महाराष्ट्राचे नेते की राष्ट्रीय राजकारणात सुद्धा ठसा उमटवणारा एक राजकीय खेळाडू? आणि म्हणूनच त्यांच्या राजकीय प्रवासाचं वर्णन करताना अनेक उपमानांनी त्यांना संबोधित केलं जातं. त्यातलीच एक म्हणजे देशाच्या राजकारणातला हिमालय आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला सह्याद्री. परंतु या उपमेच्या मागची खरी कहाणी काय, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. तर नमस्कार, मी आहे स्वप्नील आणि आपण पाहत आहात स्वप्नील तानाजी स्पीक्स. इथं आपण फक्त बातम्या पाहणार नाहीत, त्या बातम्याच्या मागची संपूर्ण स्टोरी आपण समजून घेणार आहोत. शरदचंद्र गोविंदराव पवार, जन्म 12 डिसेंबर 1940, महाराष्ट्राच्या बारामतीमध्ये. बारामती म्हणजे फक्त एक विधानसभेचा किंवा लोकसभेचा मतदारसंघ नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात बारामती हे नाव केंद्रस्थानी येतं आणि याच ठिकाणाहून एक नाव पुढे आलं आणि महाराष्ट्राच्या सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलं. ते नाव म्हणजे शरद पवार. पवारांचं कुटुंब स्थानिक, सामाजिक आणि सहकारी घटकांशी जोडलेलं होतं. तरुणपणापासूनच त्यांना राजकारणाची आवड होती. 1958 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या युवक संघटनेमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि हळूहळू स्थानिक राजकारणापासून ते महाराष्ट्राच्या राजकारणापर्यंत त्यांचा प्रवास सुरू झाला. आणि मग आली 1967 ची विधानसभा निवडणूक. बारामतीतून ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. आणि लक्षात घ्या, ही फक्त एका तरुणाची निवडणूक जिंकण्याची घटना नव्हती, कारण अवघ्या काहीच वर्षात हा तरुण महाराष्ट्राच्या सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचणार होता. 1970चं दशक, महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसचं वर्चस्व होतं. परंतु राजकारणात एक गोष्ट कायम असते, समीकरणं नेहमी बदलतात. 1978 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात असंच काहीतरी घडलं. काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद वाढले आणि याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी वेगळा राजकीय मार्ग निवडला. त्यांनी जनता पक्षासह इतर घटकांच्या मदतीने सरकार स्थापन केलं आणि 18 जुलै 1978 रोजी अवघ्या 38व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ते महाराष्ट्राचे त्यावेळेसचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. वय वर्ष 38. आपल्या भाषेत सांगायचं गेलं तर ज्या वयात अनेक जण स्वतःची राजकीय ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करतात, त्याच वयात हा माणूस मुख्यमंत्री झाला. परंतु ही सत्ता काही फार काळ टिकणार नव्हती. 1980 मध्ये केंद्रामध्ये काही सत्ता बदल झाले आणि यामुळं पवारांचं सरकार बरखास्त करण्यात आलं. म्हणजे एका बाजूला अवघ्या 38व्या वर्षी मुख्यमंत्री होण्याचा विक्रम आणि दुसऱ्या बाजूला अवघ्या काही काळातच सत्ता हातून जाण्याचा धक्का. परंतु इथूनच एक गोष्ट स्पष्ट झाली होती, शरदचंद्र पवार यांचा राजकीय प्रवास काही सरळ रेषेत चालणार नव्हता. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी आपली जागा निर्माण केल्यानंतर त्यांनी देशाच्या राजकारणाकडे आपलं पाऊल टाकलं. 1984 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर राष्ट्रीय राजकारणात त्यांचा प्रभाव वाढतच गेला. 1991 केंद्रात काँग्रेसचं सरकार आणि शरदचंद्र पवार झाले संरक्षण मंत्री. महाराष्ट्रातील एक प्रादेशिक नेता आता देशाच्या अत्यंत महत्वाच्या मंत्रालयाची जबाबदारी पाहणार होता. परंतु दिल्लीच्या राजकारणात सुद्धा त्यांच्यासाठी मंत्रीपद पुरेसं नव्हतं. 1991च्या निवडणुकीनंतर त्यांचं नाव प्रधानमंत्री पदासाठी चर्चेत राहिलं. परंतु अखेर PV नरसिंहा राव हे देशाचे पंतप्रधान झाले. शरदचंद्र पवार यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये या काळात जेवढ्या काही घटना झाल्या, जेवढे काही राजकीय बदल झाले याबाबत आणि आपल्या पंतप्रधान पदाच्या आकांक्षांवर लिहिलं आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणापासून दिल्लीच्या राजकारणापर्यंत पोहोचलेला हा नेता देशाच्या राजकारणात सुद्धा महत्वाचा चेहरा बनला होता. आणि मग आलं 1999. ही फक्त एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याची गोष्ट नव्हती. हा होता शरदचंद्र पवार यांच्या राजकीय कारकिर्दीतला आणखी एक टर्निंग पॉइंट. काँग्रेसमध्ये सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या विदेशी जन्माच्या मुद्द्यावर शरद पवार, PA सन्मान आणि अनवर यांनी प्रश्न उपस्थित केले. या वादानंतर तिघांना काँग्रेसमधून बाहेर केले आणि याच घटनेनंतर 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. मग इथं एक प्रश्न निर्माण होतो, काँग्रेस सोडून स्वतःचा पक्ष निर्माण करणं हा राजकीय धोका नव्हता का? नक्कीच होता. कारण नवीन पक्ष म्हणजे नवीन संघटना, नवीन मतदार
नवीन कार्यकर्ते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन राजकीय ओळख. परंतु पवारांनी हा धोका स्वीकारला. 1999च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 58 जागा जिंकल्या. परंतु काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. पण कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नव्हतं आणि पुन्हा एकदा समीकरणाचं राजकारण आलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आणि महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं आघाडीचं सरकार सत्तेत आलं. हे सरकार 2014 पर्यंत सत्तेत राहिलं. ज्यांनी 1999 मध्ये काँग्रेसपासून वेगळा पक्ष तयार केला, त्याच काँग्रेससोबत काही काळात सत्तेत सहभागी झाले. यातूनच पवारांच्या राजकारणाबद्दल एक गोष्ट समोर येते. राजकारणामध्ये मित्र आणि शत्रू हे कायम नसतात, ते समीकरणानुसार बदलत राहतात. अर्थात समर्थक याला प्रॅक्टिकल पॉलिटिक्स म्हणतात, तर विरोधक याला सत्ताकारण म्हणतात. परंतु यामध्ये दोन्ही बाजूनी एक गोष्ट मान्य करावी लागते. समीकरण वाचण्याची पवारांची ही क्षमता, हाच त्यांचा राजकारणाचा महत्त्वाचा भाग राहिला. 2004 मध्ये देशात युपीएचं सरकार सत्तेत आलं. शरद पवार साहेब पुन्हा एकदा केंद्रात गेले आणि यावेळी कृषी मंत्री म्हणून. 2004 ते 2014 या काळात त्यांनी देशामध्ये कृषी मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. कृषी प्रधान देशामध्ये कृषी मंत्री हे फक्त एक मंत्रालय नाही, ते थेट शेतकरी, अन्न सुरक्षा, बाजारपेठ आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी डायरेक्ट जोडलेलं मंत्रालय आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि सहकारी राजकारणातून आलेल्या पवारांना हे पद सामाजिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या परिचित होतं आणि म्हणूनच देशाच्या राजकारणात जाऊन सुद्धा ग्रामीण महाराष्ट्राची जोडलेली प्रतिमा कायम राहिली. मग आता परत येऊया आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे. शरद पवार यांना हिमालय आणि सह्याद्री अशा प्रकारची उपमा का दिली जाते? हिमालय म्हणजे उंचीचं प्रतीक आणि सह्याद्री म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीशी जोडलेलं ताकदीचं प्रतीक. समर्थकांच्या भाषेत ही उपमा त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवासाठी आणि प्रवासासाठी वापरली जाते आणि अशा प्रकारच्या उपमा राजकारणामध्ये समर्थकांच्या भाषेतून तयार होत राहतात. परंतु डॉक्युमेंटरी म्हणून एक गोष्ट आपण नक्कीच लक्षात ठेवली पाहिजे. उपमा ही फक्त एक मत आहे. इतिहास हा तथ्यांच्या आधारावर उभा असतो आणि तथ्यांकडे पाहिलं गेलं तर एक तरुण आमदार, 38व्या वर्षी मुख्यमंत्री, केंद्रामध्ये संरक्षण मंत्री, 1999 मध्ये स्वतःचाच पक्ष, 2004 ते 2014 पर्यंत केंद्रामध्ये कृषी मंत्री आणि अनेक दशकांचा राजकीय अनुभव म्हणून ते कोणाला हिमालय वाटतात तर कोणाला सह्याद्री आणि कोणाला त्यांचं राजकारण वेगळ्याच नजरेतून दिसतं. परंतु त्यांच्या प्रभावाकडे दुर्लक्ष करणं म्हणजे इतिहासाकडे दुर्लक्ष केल्यासारखं. पण कोणताही मोठा राजकीय प्रवास फक्त यशाने बनत नाही. त्यामध्ये टीका असते, वाद असतात, राजकीय निर्णयांवर प्रश्न असतात आणि पवारांचा प्रवासही याला अपवाद नाही. म्हणूनच शरद पवारांकडे फक्त एक महान नेता म्हणून पाहणं किंवा फक्त सत्तेचा राजकारणी म्हणून पाहणं दोन्ही अपुरा आहे. त्यांचा अभ्यास करायचा असेल तर त्यांचा विजय पाहावा लागेल आणि पराभव सुद्धा. त्यांची सत्ता पाहावी लागेल आणि सत्ता गेल्यानंतर त्यांचा कमबॅक सुद्धा. कारण कदाचित शरद पवार यांच्या राजकारणाची खरी ओळख त्यांच्या प्रत्येक डाऊनफॉल नंतर कमबॅक मध्ये आहे. तर मग शरदचंद्र पवार साहेब नेमकं कोण आहेत याचं उत्तर एका वाक्यात देताच येत नाही. कारण ती फक्त एका मतदारसंघाची कथा नाही किंवा फक्त एका पक्षाची कथा नाही. ही कथा आहे महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाची. 1967च्या तरुण आमदारापासून 1978च्या तरुण मुख्यमंत्र्यापर्यंत, दिल्लीच्या सत्ताकारणापासून 1999च्या नवीन पक्षाच्या प्रयोगापर्यंत आणि आजही राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या नावापर्यंत. शरद पवारांचा राजकीय प्रवास म्हणजे भारतीय राजकारणातील प्रदीर्घ अध्यायाचं नाव आहे आणि म्हणूनच कोणी त्यांना सह्याद्री म्हणतं, कोणी हिमालय. परंतु इतिहासाचा निर्णय काय? तो फक्त एका थंबनेल मधून होत नाही किंवा एका भाषणातूनही होत नाही. तो काळच ठरवतो आणि कदाचित शरदचंद्र पवार यांची स्टोरी अजून पूर्ण झाली नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अशी व्यक्ती ज्यांनी राजकारणाची भाषा आणि शैलीच बदलून टाकली. तो प्रवास कोणाचा हे पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी स्वप्नील, पुन्हा भेटू एका मोठ्या स्टोरीसोबत. धन्यवाद.